शबास शेवटच्या क्षणापर्यंत जिद्द आणि जिदारी हे महत्वाचे आहे आणि 2 मिनिट पूर्ण झालेले 3.5 लाख रुपये इनाम आहे या कुस्तीसाठी विजेत्याला 2 लाख पराभूतला 1,50,000 अत्यंत बहुमोलाचा 1 मिनिट 1 सेकंद भूतकाळ जमा व्हायला लागलेला आहे पैलवान आपल्यापाशी अजूनही संधी आहे शबास 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 अर्धा मिनिट रेड साठी वॉर्निंग दिलेले नकारात्मक कुस्ती केल्यानंतर वॉर्निंग दिली जाते शेवटचे अत्यंत बहुमोलाचे 15 सेकंद हो आणि नकारात्मक कुस्ती केल्यामुळे ब्ल्यूला 1 गुण दिलेला आहे 6 लालचे निळ्याचे 3 गुण आहेत 10 सेकंद अत्यंत बहुमोलाचे आणि वेळ समान या त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी पंढरपूर तालुक्याचा पैलवान बाबुळगावचा सुपुत्र असा रविराज मैदान मध्ये आलेला आहे आणि हम भी कुछ कम नाही म्हणून जय पाटील चला लवकर सर्व मान्यवर मोठे दादा सर्व आमदार खासदार साहेब सर्वांना विनंती केली जाते आखाड्यात या आणि 3 नंबर आणि 4 नंबरचा बक्षीस वितरण रणजित दादा आणि शिवबाबांच्या हस्ते होईल दादांना विनंती बक्षीस वितरण करण्यासाठी आखाड्यावरती यावं शिवबाबांना विनंती सिंह मोहिते पाटील दादा भगीरथ भालके साहेब अनिल सावंत आमदार अभिजित आबा पाटील सर्व मान्यवरांना विनंती करतो कुस्ती लावण्यासाठी आपण आखाड्यावरती यायचे वसंतराव देशमुख यांना विनंती आपण आखाड्यावरती यायचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब आपल्याला विनंती आपण आखाड्यावरती यायचंय बाळदादांना विनंती आपण आखाड्यावरती यायचंय ठीक आहे विजयश्री कुणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालणार हे ठरणार आहे दोन्ही पैलवानला समज दिलेले कुस्ती कशी दिली जाईल आणि कशी दिली जाणार नाही दोन्ही पैलवानला राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते राम सारंग सर खरोखर एवढी मोठी स्पर्धा पार पडते पिक्चरचा हिरो सर्वांना दिसतो पण डायरेक्टर दिसत नाही डायरेक्टरच्या भूमिकेमध्ये काम करणारे राम सारंग सर गेले 30 वर्ष खऱ्या अर्थाने या त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेची धुरा बाळदादांनी ज्यांच्या खांद्यावरती सोपवली असे राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते सारंग सर जरा हात वरती करा टाळ्या करा सर्वांनी 71 देशात नंबर काढला या भारत देशाला पदक मिळवून दिलं ते हेच राम सारंग सर कोल्हापूरचे पैलवान असलम काजी पैलवान चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान अमोल बुचुडे महाराष्ट्र केसरी यांच्यासारखे अनेक दिग्गज पैलवान घडवले पैलवान महेश वरोटे ज्यांनी नरसिंग यादव सारख्या पैलवानवरती विजय मिळवला ते महेश वरोटे या राम सारंग सरांचे पट्टे क्रीडा प्रबोधनीच्या माध्यमातून आता राष्ट्रकुल कुस्ती संकुलन उभा केले कोल्हापूरमध्ये अनेक पैलवान घडवणारे राम सारंग सर नितीन शिंदे सर आणि मदन सिंह मोहिते पाटील दादा असे पंच लाभलेले
लाल पट्टी परिधान केलेला रविराज चव्हाण हा बाभुळगावचा पैलवान आहे. पंढरपूर तालुक्यातला आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलनाला सराव करतो. अर्जुन वीर पुरस्काराचे मानकरी काका पवार गोविंद पवार यांचा पट्टा आहे. रणधीर सिंग पोंगल त्याचे कोच आहेत आणि समोरचा जय पाटील हा करमाळा तालुक्यातला जिओरचा पैलवान आहे. करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार नारायणआबा पाटील यांचा पुतणे राजू अण्णा पाटील यांचा चिरंजीव आहे. अशी कुस्ती चालू झालेली आहे. करमाळा तालुक्यातला एक पैलवान आणि एक पंढरपूर तालुक्यातला पैलवान आणि स्पर्धा अकलूजला आहे. अखिल भारतीय त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा कोण होणार? 2026 चा त्रिमूर्ती केसरी किताबाचा मानकरी हे हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने ठरणार आहे. याच कुस्तीनं खऱ्या अर्थानं मोहिते पाटील घराण्यांना दिल दिलं, धाडस दिलं, लढण्याची ताकद दिली. ही कुस्ती परंपरा जिवंत ठेवण्याचं काम मोहिते पाटील घराण्याने केलेलं आहे. मगाशी मी उल्लेख केला होता, संसदला मैदान झालं होतं. शरदचंद्रजी पवार साहेबांचे बंधू प्रतापराव पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील दादा अशी कुस्ती लागली होती आणि विजय दादांना तिथं चितपट केलं होतं प्रतापराव पवारांनी. सहकार वर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब गाडी झुपून गेले होते बैलगाड्या जायच्या मैदान बघायला. दळणवळणाची व्यवस्था नव्हती, 4 व्हीलर 2 व्हीलर गाड्या जास्त नव्हत्या. तो काळ शंकरराव मोहिते पाटील साहेबांच्या मनाला गोष्ट लागली. माघारी आल्यानंतर 1 वर्ष सराव करून घेतला, प्रॅक्टिस करून घेतली विजयदादांकडून आणि पुढच्या वर्षी त्याच मैदानाला जाऊन त्याच ठिकाणी प्रतापराव पवारांबरोबर कुस्ती लावली आणि 4 मुंड्या चीत केलं कुस्तीमध्ये. विजयदादांनी टाळ्या करा जोरदार सर्वांनी. याच लाल मातीनं आणि याच कुस्तीनं खऱ्या अर्थानं दादांना दिल दिलं, धाडस दिलं. या महाराष्ट्राच्या अनेक वर्ष मंत्रिपद दादांनी भूषवली. सोन्याला सोनं आणि लोखंडा लोखंड बनण्याची ताकद कोणाकडे असेल तर मोहिते पाटील घराणेकर. मोहिते पाटील घराण्याची चमक आणि धमक संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. पण कुस्तीवरती विशेष प्रेम सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेबांचं. या माळशिरस तालुक्याचं नंदनवन केलं सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी. ज्या ठिकाणी एप्रिल मे महिन्यामध्ये पाहुणा मुक्कामला येत नव्हता, सकाळ आंघोळीला पाणी नसायचं, अशा गावामध्ये एप्रिल मे महिन्यात वड व्हायला लागलं. एवढी पाण्याची व्यवस्था केली, नंदनवन फुलवलं या माळशिरस तालुक्यामध्ये. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी त्यांची विचारधारा जपली आणि जोपासली. विजयसिंह मोहिते पाटील दादा असतील, बाळदादा असतील, मदन दादा असतील, यांनी आज कुस्तीसाठी 4थी पिढी योगदान देते. राजेसाहेब आखाड्यात आहेत, हात वरती करा. सुंदर मानाचा फेटा शोभून दिसायला लागलेला आहे. 4थी पिढी मोहिते पाटील घराण्याची या कुस्तीसाठी योगदान देणारी. गोरगरीब घराण्याची पोरं, खेड्यापाड्यातली पोरं, बहुजन समाजाची पोरं यांच्या खुराकाची व्यवस्था व्हावी. पुरुषार्थ आणि मर्दुमकी जपली जावी, पुरुषार्थ आणि मर्दुमकी जोपासली जावी. यासाठी खऱ्या अर्थानं फार मोठं योगदान मोहिते पाटील घराण्याचं. मगाशी मी उल्लेख केला होता, आता चूल आणि मूल राहिलेलं नाही. मुलांच्या तुलनेत मुली कमी नाही. धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेबांनी 2017ला ताराराणी कुस्ती केंद्राची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने या सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदा मुलींच्या कुस्तीसाठी व्यासपीठ निर्माण करून दिलं. मुली कुठेही कमी पडल्या नाही पाहिजे. चूल आणि मूल राहिलेलं नाही. मुली दंड ठोकायला लागल्या, मुली पैलवान झाल्या. शीतलदेवी मोहिते पाटील साहेब आणि धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या माध्यमातून या सोलापूर जिल्ह्याच्या मुलींच्या कुस्तीला व्यासपीठ निर्माण झालं. मुली प्रॅक्टिस करू लागल्या. 145 कोटी लोकसंख्या असणारा भारत देश, 118 खेळाडू ऑलिम्पिकला गेले होते. भारत देश पदकापासून वंचित होता. एका मुलीने शान राखले, साक्षी मलिक नावाची हरियाणाची मुलगी. तिने पदक मिळवून दिलं. भारताचा तिरंगा झेंडा उंचावरती गेला, राष्ट्रगीत गायलं गेलं. तेव्हापासून मुलींच्या कुस्तीला चांगले दिवस आलेले आहेत. अटीतटीची कुस्ती चालू आहे. लक्षावर लक्ष लागलेलं आहे. रविराज चव्हाण लाल पट्टीचा, जय पाटील निळ्या पट्टीचा. एक आग आहे, एक वाघ आहे, अशी कुस्ती चालू आहे. पुरुषार्थ आणि मर्दुमकी
याच कुस्ती खेळाच्या माध्यमातून जोपासली जाते, जपली जाते. तालमीत गेल्यानंतर प्रत्येक पैलवानचं स्वप्न असतं मी महाराष्ट्र केसरी व्हावा. 10 मिनिटाचं टायमिंग संपलेलं आहे आणि 10 मिनिटाचं टायमिंग बाकी आहे. महाराष्ट्रात जर हीच कुस्ती घ्यायची म्हणलं असतात तर कुस्ती ठरली नसती. अशक्य ते शक्य करण्याची किमया केली मोहिते पाटील घराण्याने या त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेने. या स्पर्धेमुळेच ही कुस्ती चालू आहे आणि हजारो प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फिटणार आहे. सर्व हिंदुस्थानामध्ये परिचित असणारा जय पाटील आणि परिचित असणारा रविराज चव्हाण. सोशल मीडियाचं युग आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आहे. कोण पैलवान कुठं लढला, कुणाची कुस्ती कुणाबरोबर झाली, युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम या माध्यमातून सर्वसामान्यपर्यंत कुस्तीचा प्रचार प्रसार होतोय. आजचं कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या पैलवान गणेश मानगुडे यांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे मैदान लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. कुस्तीचा प्रचार आणि प्रसार खऱ्या अर्थानं सुरुवात केली त्या पैलवान गणेश मानगुडेंनी. कुस्तीला चांगले दिवस आले आणि बाळदादांनी खऱ्या अर्थानं कोल्हापूरवरून निमंत्रण दिलं कुस्ती मल्लविद्येच्या टीमला आणि ते कोल्हापूरवरून या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि त्यांच्या चॅनलवरती लाईव्ह चालू आहे. आमच्या माता भगिनी घर बसल्या मुलांच्या कुस्त्या पाहतायत. सोय पडली तर आवाज येईल एवढी शांतता आणि स्तब्धता आहे. फार मोठा दैदिप्यमान इतिहास या महाराष्ट्राच्या कुस्तीचा आणि फार मोठा दैदिप्यमान इतिहास या अकलूजच्या शिवतीर्थ आखाड्याचा आणि त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेचा. अनेक पैलवान रती महारथी पैलवान या मैदानावरती लढून गेलेले आहेत. 12 मिनिटाचं टायमिंग संपलेलं आहे. आज या स्पर्धेमध्ये 605 मुलांचा विक्रमी सहभाग या त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये झाला होता आणि पहिल्या फेरीपासून प्रत्येक वजन गटामध्ये पराभूत पैलवानला मानधन देणारी या भारतात पहिली स्पर्धा असेल त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा. टाळ्या करा सर्व प्रेक्षकांनी. प्रत्येक वजन गटात पराभूत झालेल्या पैलवानला मानधन दिलं जातं. पैलवानाची जाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी मानधन दिलं जातं. त्यांच्या खुराकाची व्यवस्था व्हावी यासाठी मानधन दिलं जातं. कुस्ती करा पैलवान, एक एक सेकंद भूतकाळ जमावायला गेलेला आहे. वक्त किसी का इंतजार नहीं करता, वक्त किसी का गुलाम भी नहीं होता. वेळ कुणासाठी थांबत नाही, गेलेली वेळ माघारी येत नाही. वेळेला फार महत्व आहे. वेळ चांगली असो अथवा वेळ वाईट असो, माणसाचं जीवन घडवते ती वेळ, माणसाचं जीवन बिघडवते ती वेळ. वेळ फार महत्वाची आहे जीवनात. अत्यंत बहुमोलाचे 5 मिनिट राहिलेले आहेत मैदानी कुस्तीसाठी. बरोबर पॉइंट पुन्हा घेणार. एक एक सेकंद भूतकाळ जमा होतोय. 20 मिनिट झाली. चव्हाण 3 दिवसामध्ये एकूण 557 कुस्त्या झाल्या आणि 5-5 तासाचं एक सेशन चाललं. असे 5 सेशन चालले 3 दिवसामध्ये. मंथन झालं, घुसवण झालं, आर्क वरती आलेला आहे. फायनलचा महामुकाबला आपल्या समोर चालू आहे. शबास हो. आणि रविराजने कब्जा घेतला. बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्रातली टॉप लेवलची कुस्ती फायनल आलेली आहे. त्रिमूर्ती केसरी ओपन गटामध्ये फायनलची कुस्ती बऱ्याच दिवसानंतर.
कोण विजय होणार, कुणाच्या गळ्यामध्ये विजयश्री माळ घालणार, दोघांनी खालून जय निघाला. वा, जोडी जोड आणि तोडीस तोड, एक हात एक वाट अशी कुस्ती चालू आहे. खचाखच गच्च भरलेलं मैदान. सर्व पैलवान मित्र असतात मंडळी, नोंद घ्या. महाशिवरात्रीच्या फळासाठी सर्व पैलवानांनी सकाळी 11 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचंय कुस्त्या नेमण्यासाठी. या ठिकाणी मल्ल सम्राट रावसाहेब अप्पा मगा जाहीर करताय. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आलेल्या सर्व पैलवानांच्या कुस्त्या या ठिकाणी लावल्या जातील. पैलवानांनी वेळेवर उपस्थित राहावा. आणि शेवटचे अत्यंत बहुमोलाचे 2 मिनिट निकाली कुस्ती करण्यासाठी, अत्यंत बहुमोलाचे 2 मिनिट. फेब्रुवारी तारीख आहे, महाशिवरात्रीचा दुसरा दिवस. सकाळी 11 वाजता सर्व पैलवानांनी उपस्थित राहायचंय. त्यांच्या जोड्या पाहून कुस्त्या नेमल्या जातील. कुस्ती करा पैलवान. लाल पट्टीचा रविराज चव्हाण, निळ्या पट्टीचा जय पाटील. शेवटचा अत्यंत बहुमोलाचा 1 मिनिट. दोन्ही पैलवान घामेघूम झालेले आहेत. कुणाचा वीक पॉइंट काय, कुणाची खासियत कुठं आहे हे दोघांना माहित आहे. 1 मिनिट अत्यंत बहुमोलाचा राहिलेला आहे. लक्षावर लक्ष लागलेलं आहे. हिंद केसरी मारुती माने भाऊ मल्ल सम्राट विष्णुपंत अप्पा सावर्डे, रोस्तम हिंद हरिचंद्र बिराजदार मामा, डबाल महाराज केसरी गणपत खेडकर अण्णा यांच्यासारखे अनेक दिग्गज पैलवान, महान भारत केसरी दादू मामा चौगुले, हिंद केसरी दीनानाथ अण्णा सिंग, अनेक पैलवान या मैदानावरती लढून गेलेले आहेत. करतार सिंग, महाबली सतपाल, कितीतरी पैलवान या मैदानामध्ये लढून गेलेले आहेत. अप्पा कदम आणि करतार सिंग अशी तुफानी कुस्ती गाजली होती याच शिवतीर्थ आखाड्यावरती. लवकरात लवकर बुक्की टाकून घ्या. इकडे इकडे या समोर टाका. पण परत आखाडा आखूनच घ्यायला लागेल. जरा गडबड करा. वाघमोडे सर फास्ट. आपल्याला होता 20 मिनिटांमध्ये कुस्ती चितपट न झाल्यामुळे आता स्पर्धेच्या नियमाप्रमाणे जे इंटरनॅशनल रूल रेग्युलेशन आहेत त्याप्रमाणे ही कुस्ती चालणार आहे. पैलवान दोन्ही स्पर्धेचे त्यांना दोघांनाही अनुभव आहेत. सक्रिय जो आहे आणि डिफेन्सिव्ह जो आहे या दोन्ही मधला फरक तुम्ही जाणताय. ऍक्टिव्ह आणि डिफेन्स. जो पैलवान एक वेळा वॉर्निंग दिली पुन्हा डबल केली की पॅशिव्ह मिळेल. पॅशिव्ह मिळाल्यानंतर त्या 30 सेकंदामध्ये गुण घ्यावा लागतो, अन्यथा विरोधकाला गुण दिला जातोय. झोनच्या बाहेर गुडघा टेकला, पाय गेला, विरोधकाला पॉइंट दिला जाईल. इलिगल कुस्तीत फार मोठा बदल झालेला आहे. मैदानी कुस्ती आणि स्पर्धेतील कुस्ती. कुस्तीला सुरुवात. आता कुस्ती गतिमान होणार. एक वेळ सर्वांनी
पैलवानांचा आणि कुस्तीगिरांचा आराध्य दैवत बजरंगबली हनुमंतरायाचा मोठ्याने जयघोष करायचा आहे. बोल बजरंगबली की, बोल बजरंगबली की. धन्यवाद. गतिमान कुस्ती होणार. रविराज चव्हाण आणि जय पाटील. स्पर्धेतील कुस्ती चालू झाली. हो, पापण्या मिटू नका. पापण्या मिटाल तर आनंदाला वंचित राहाल. आणि रेड साठी वॉर्निंग दिलेली, वॉर्निंग दिली जाते. कुस्ती करा. भव्य आणि दिव्य अशी त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा आणि या स्पर्धेतील फायनलची कुस्ती. शाबास. अत्यंत बहुमोलाचा 1 मिनिट पूर्ण झालेला आहे. 1 गोल रेडला मिळालेला आहे. बाहेर नेलं म्हणून कडन नेऊन असं घुसणार. चला कुस्ती करा. बाहेरनं अनेक जणांना वाटतंय असं करावं तसं करावं. सोपं नाही. पाण्यात मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला. एकेरी पटाला लागलाय रविराज. जय पाटील एका पायावरती नाचतोय. 1000 1500 बैठक मारावी लागते तेव्हा एका पायावर नाचा येत असते. 2 पॉईंट. दुसरा गुण 2 पॉइंट रेडला मिळालेला आहे. रेडचे 2 पॉइंट 3 मिनिट पूर्ण. हे पूर्ण झाले की नाही त्यालाच धरलं जातं. चला कुस्ती करा. आता जमलंय की नाही. हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्तीकडे लागलेले आहेत. कुस्ती हाच ध्यास, टाइमपास. कुस्ती हाच श्वास, कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास. याच नेहानं आज लाखो रुपयाची बुधवान त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पैलवानांसाठी केलेली आहे. 1976 ला हे मैदान बांधून पूर्ण झालं आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा याच मैदानावरती झाली. शाबास. वाव 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 वाव. चकार गर 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 फिरायला लागला. भले 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 भले. वाहेगुरु वाहेगुरु. करा टाळ्या. 2 मिनिट पूर्ण. ह्याचं 2 त्याचं 2-2 असा स्कोर. हम भी कुछ कम नहीं. वादळी कुस्ती याच साठी केला होता तास आणि समाधानाचा तेज बादलांच्या चेहऱ्यावरती झळकायला लागलेला आहे. याच साठी केला होता तास. कुस्ती करा. का जगायचं आणि कशासाठी जगायचं चान्स गावला. हे खऱ्या अर्थानं शिकवण दिली हाणच नाही. बाळदादांनी. त्यानं हाणलं उलट याला. त्यामुळे 3 गुण मिळाले. 2.5 मिनिटाचं टायमिंग संपलेलं आहे. तरी चव्हाण 2-2 असा गुणफलक आहे समसमान. फोटोग्राफर फिरते राहा. त्याला रेलला 2-2 आहे दोघांना. हा चला कुस्ती. शाबास. प्रेक्षकांना विनंती दंगा कोणी करू नका. असा माहोल या ठिकाणी जमलेला आहे. अशीच कुस्ती याच मैदानावरती 3 मिनिटाचा वेळ संपलेला आहे त्याचे 1 पॉईंट आहे. आणि लालचे 2 गुण आहेत, निळ्याचे 2 गुण आहेत. समसमान स्कोर आहे. मग हाय आठवते. सद्दाम जबरदस्त सर. 3 दिले काही वाटलं ते नाही शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली आहे. हाताने केलं विजय कोण होणार? चव्हाण. काळजाचे ठोके चुकायला लागलेले आहेत. विजय कोण होणार? विजयश्री कुणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालणार बघूया. आता ह्याला घुस म्हणणार आणि ते कंबरला येणार. हा बस 100% तुफानी कुस्ती. तुफानी कुस्तीचा थरार आपल्या समोर चालू आहे. कुस्ती मल्लविद्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हजारो जण
कुस्ती पाहताय. कुस्तीचा फार मोठा चाहता वर्ग या हिंदुस्थानामध्ये आहे आणि मैदान खचाखच गच भरलेला आहे. आपण अंदाजे प्रेक्षक सांगा रावसाहेब बाप्पा. पाच 5,000 प्रेक्षक. शबास. 50 वर्ष लाल मातीत घालवलेले आहेत. नजर टाकली तर लक्षात येणार. शबास. रेड साठी पॅशिव दिलेला आहे. खरोखर हे दोन्ही पैलवान महाराष्ट्र केसरीचे प्रबळ दावेदार आहेत. येणाऱ्या काळामध्ये जय पाटील आणि रविराज चव्हाण. शबास. वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु. गार 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 चकार फिरला. 2 गोल. चित्त थरक लढा. कॅमेरामॅन आपण आला याच्यावर बरोबर ते आता ताटून खेळणार. आणि चालू कुस्तीचा गुणफलक. लालचे 4 गुण, कटत नाही तो. निळ्याचे 2 गुण. ते घुसत नसतंय ह्याला काय करू देत नसते. हे ठरल्याप्रमाणे पुन्हा समोरासमोर कुस्ती. 1 मिनिट पूर्ण झालेला आहे. राहिले 1-2 कोण होणार त्रिमूर्ती केसरीचा मानकरी 2 मिनिटात ठरणार आहे. गेले 2 महिना सोशल मीडियाच्या माध्यमातून फार मोठी जाहिरात. शबास. पुन्हा 2 गोल. बरोबर आहे का नाही. गुणफलक नाही हे घुसणारच ते धरणार. 6-2. आता उठत नाही. आता काय लागत 1.5 मिनिटाचं टायमिंग संपला. शेवटचा अत्यंत बहुमोलाचा 1.5 मिनिट. काही होऊ शकते, काही होऊ शकते, काही घडू शकते. शेवटचा 1.5 मिनिट. कोशिश करने वालों को कभी हार नहीं होती. शाबास. शेवटच्या क्षणापर्यंत जिद्द आणि जिदारी हे महत्वाचे आहे. आणि 2 मिनिट पूर्ण झालेले. 3.5 लाख रुपये इनाम आहे या कुस्तीसाठी. विजेत्याला 2 लाख, पराभूतला 1,50,000. अत्यंत बहुमोलाचा 1 मिनिट. 1 सेकंद भूतकाळ जमा व्हायला लागलेला आहे. पैलवान आपल्यापाशी अजूनही संधी आहे. शबास शबास शबास. अर्धा मिनिट रेड साठी वॉर्निंग दिलेले. नकारात्मक कुस्ती केल्यानंतर वॉर्निंग दिली जाते. शेवटचे अत्यंत बहुमोलाचे 15 सेकंद. हो. आणि नकारात्मक कुस्ती केल्यामुळे ब्ल्यूला 1 गुण दिलेला आहे. 6 लालचे निळ्याचे 3 गुण आहेत. 10 सेकंद अत्यंत बहुमोलाचे. आणि वेळ समान. या त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी पंढरपूर तालुक्याचा पैलवान बाबुळगावचा सुपुत्र चव्हाण बाबुळगाव पंढरपूर आणि जयदीप पाटील तृतीय क्रमांक
ही स्पर्धा अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडल्याबद्दल मी कुस्ती नियोजक युवराज केचे मनपूर्वक आभार मानतो. झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. बोलण्याच्या योगामध्ये कोणाचा मन दुखावला असेल तर मोठ्या मनाने माफ करा, माफी मागतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.